बुद्धगया महाबोधी विहारासाठी आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातून सर्वत्र मला विचारणा होत आहे की हा कशासाठी आंदोलन आणि हा कायदा काय आहे त्यासंबंधी। तर जुन्या कार्यकर्त्यांना आणि आधी जे सक्रिय होते या महाबोधी विहाराच्या आंदोलनात त्या सर्वांना माहीत आहे, परंतु बऱ्याच जणांना ह्या बाबतीत माहिती नाही, म्हणून मी आपल्या समोर आलो आहे। तर बुद्धगया हे बौद्धांसाठी एक श्रद्धास्थान आहे, पवित्र स्थान आहे। तिथे 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली, त्यामुळे ते स्थान आहे। आणि त्यानंतर तिथे ज्या वृक्षाखाली तथागत बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली त्या वृक्षाला बोधिवृक्ष म्हणतात। तर हे दोन्ही फार आदरणीय आणि श्रद्धास्थान जगातल्या बौद्धांसाठी, फक्त महाराष्ट्र किंवा भारतातल्या नाही तर जगातल्या बौद्धांसाठी हे श्रद्धास्थान आहे। यानंतर जेव्हा सम्राट अशोकाच्या काळात संपूर्ण भारत बौद्धमय होता आणि बौद्ध धर्म सम्राट अशोकाच्या काळात अफगाणिस्तानापर्यंत पसरलेला होता, त्या सम्राट अशोकाच्या काळात मौर्य साम्राज्यामध्ये सम्राट अशोकांनी 3ऱ्या शतकामध्ये इथे विहार बांधलेला आहे। याची माहिती जेव्हा ब्रिटिश कालीन अधिकाऱ्यांनी जेव्हा उत्खनन केलं तेव्हा त्या उत्खननामध्ये हे विहार बुद्ध विहार आहे हे स्पष्ट झालं। त्यानंतर ह्या विहारासंबंधी जे बौद्धांना माहिती व्हायची ते होती, जगातल्या सर्व बौद्धांना होती, परंतु भारतामधून बौद्ध धर्मचा राज झाल्यामुळे त्या भागामध्ये बौद्ध धर्मीय लोक किंवा भिक्षू नव्हते, त्यामुळे त्याकडे दुरावस्था झालेली होती। आणि याचा फायदा घेऊन काही महंत म्हणजे वैष्णवपंथी महंत यांनी तेथे ताबा घेतला आणि ते तिथे आपली पूजा अर्चा करायला लागले। दरम्यानच्या काळामध्ये ब्रह्मदेशाच्या सचिवांनी त्यांना तिथे काही डागडुजी करण्याचं काम दिलं, तसा त्यांनी करार केला आणि त्यामुळे त्याला अधिकच बळकटी मिळाली। परंतु श्रीलंकाच्या बौद्धांना, जापान, थायलंड या सर्व देशातल्या बौद्धांना माहित होते की भगवान बुद्धाचं जन्मस्थळ हे गया येथे आहे म्हणून। तर श्रीलंकेला महाबोधी सोसायटी जे आहे, श्रीलंका आता ती महाबोधी सोसायटी कलकत्ता ज्याचं नाव झालेलं आहे, म्हणजे कलकत्त्याला आले ती महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया आहे ते। तर त्याचे जे जनरल सेक्रेटरी होते अनागारिक धम्मपाल, त्यांना सोसायटीने पाठवलं की तुम्ही गयाला जा आणि या संबंधी काय ती परिस्थिती बघा आणि ते तिथे बौद्धांचा ताबा तिथे निर्माण करा। हे जेव्हा गेले तेव्हा तिथे महंताचा ताबा दिसला, त्यांनी सलोख्याने ते तडजोड करण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु त्यावेळी तडजोड झाली नाही। त्यानंतर त्यांनी साधारणतः 1891च्या दरम्यानची बाब आहे, त्यांनी जापान येथून एक मूर्ती आणली तथागत भगवान गौतम बुद्धाची, आणि ती मूर्ती आणि आपल्या बौद्ध पद्धतीप्रमाणे मेणबत्त्या वगैरे लावून वंदना सुरू केली। तर तिथे त्या गोष्टीला महंताकडून विरोध झाला, त्यामध्ये हाणामारी ढकलाढकली झाली आणि त्यावरून मग अनागारिक धम्मपाल यांनी गयाच्या कलेक्टरांना तक्रार दिली। त्यावर महंतांवर त्या क्रिमिनल केसेस झाल्या आणि गयाच्या कलेक्टरनी त्यांना शिक्षाही दिली होती। परंतु नंतर त्यावेळी गया कलेक्टर, न्यायदंडाधिकारी जे आहे कलेक्टर, त्यावेळी कलेक्टरकडेच न्याय देण्याचं काम असायचे। तर ते उच्च न्यायालय त्यांचं कलकत्ता होतं। तर त्या आरोपींनी म्हणजे महंतांनी, गिरी नावाची होती ते, त्यांनी कलकत्त्याला अपील केलं आणि अपिलामध्ये असं निदर्शनास आलं की यांना तिथे काम करण्यासाठी ब्रह्मदेशाच्या सचिवांनी एक करार करून दिलेला होता आणि त्यामुळे त्यांना ते
त्यांचा तिथे आधी ताबा होता आणि म्हणून मग उच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडलं, कलकत्ता उच्च न्यायालयाने. आणि ताप्याचा जो दिवाणी वाद होता त्यामध्ये ब्रिटिशांनी काही हस्तक्षेप केला नाही, कारण ब्रिटिशही असे होते की त्यांना भारतीयांना भारतामध्ये राज्य करायचं होतं. कोण्या एका धर्माच्या लोकांना नाराज न करणारी त्यांची प्रवृत्ती होती. अशा परिस्थितीमध्ये ती नेहमी तिथले जे महंत होते ते महंत आपला हक्क सांगतात, पूर्वी सांगायचे, आणि बौद्ध हे आपला हक्क सांगतात. तर त्यांच्या काही मान्यता होत्या की हे आमच्या इथे धार्मिक स्थान आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यावेळी सरकारने बौद्धगया टेम्पल ऍक्ट 1949 हा पारित केला. तो बिहार राज्य सरकारने पारित केला आणि तो कायदा पारित करत असताना त्यांनी अशी तरतूद केली की त्याचे एक व्यवस्थापन समिती केली. एखाद्या सरकारी मालमत्तेचं जेव्हा काम एखाद्या व्यवस्थापनाकडे द्यायचं असते, ट्रस्टकडे द्यायचं असते, तेव्हा ते सरकार एक कायदा करते आणि त्या कायद्यामध्ये एक नियमावली असते आणि त्या नियमावलीप्रमाणे मग त्याचं कामकाज चालते. तर यामध्ये अशी तरतूद केली की 4 सदस्य जे आहे हे हिंदू राहतील, 4 सदस्य हे बौद्ध राहतील, एक जे चेअरमन राहील ते तिथला जिल्ह्याचा कलेक्टर राहील, गया जिल्ह्याचा, अशी तरतूद केली. त्यामुळे आणि परत तिथे महंतांना पूजा अर्चा करता येईल, पिंडदान वगैरे करता येईल, अशा रीतीची त्या कायद्यामध्ये तरतूद केली. आणि पुढे काम सुरू झालं. मग काम सुरू झाल्यानंतर स्वाभाविकचपणे 4 हिंदू आणि एक कलेक्टर हा सुद्धा म्हणजे हिंदूच असायचा, अशी 5 हिंदूंची बहुमत व्हायचं. आणि त्यामुळे बौद्ध जे आहे अल्पसंख्याक म्हणजे एक मतानी कमी, त्यांचं फारसं तिथे ऐकल्या जात नसायचं. आणि मग यांची मेजॉरिटी असल्यामुळे हे आपल्या पद्धतीनं तिथे पूजा अर्चा किंवा वेगवेगळ्या काही भागामध्ये पिंडदान किंवा हिंदू प्रथेप्रमाणे आपले श्रद्धा करायला लागले, पूजा अर्चा करायला लागले. तर ही जी बाब आहे ही बौद्धांच्या प्रथेला विसंगत आहे. तेव्हा ही बाब थांबवावी म्हणून बऱ्याच दिवसाचं तिथे आंदोलन सुरू आहे. 1991-92च्या दरम्यान जापानवरून आलेले जे नागपूरला स्थायिक आहेत ते म्हणते सुरई ससाई, जे आता दीक्षाभूमी समितीचे चेअरमन आहे, त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. त्याच्या पूर्वी पण काही भन्तेंनी आंदोलन केलेलं होतं. मग ते आंदोलन चालू राहिलं, थोडं थंडावलं. नंतर आता परत त्या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. जगातल्या सर्व देशातील भन्ते तिथे आंदोलनात उतरले आहेत. लडाखचे भन्ते आहेत, अरुणाचल, आसाम, त्रिपुरा या राज्यातले, शिवाय इकडले महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, सर्व म्हणजे पंजाब वगैरे सर्व भागातल्या बौद्ध भन्ते आणि अनुयायांनी त्या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. तर मागणी अशी आहे की ज्या कायद्यामुळे 4 हिंदू, एक जिल्हाधिकारी हा सुद्धा हिंदू असतो, मध्ये त्यांनी जिल्हाधिकारी हा जर दुसऱ्या धर्माचा असेल, मुस्लिम असेल किंवा कोणी असेल तरी चालेल, त्याचं तो हिंदूच असला पाहिजे असं नाही, अशी 2013ला कायद्यामध्ये दुरुस्ती केलेली होती. परंतु ही जी बाब आहे की बौद्धांचं विहार आहे आणि तिथे बौद्ध पद्धतीने सर्व वंदना आणि विधी झाल्या पाहिजेत, तिथे दुसऱ्या धर्माच्या विधी किंवा याला असणं हे त्या बौद्ध परंपरेला विसंगत आहे. तर ही बाब धर्म स्वातंत्र्याशी निगडीत आहे. बौद्धांचा तो हक्क आहे, आपल्या श्रद्धास्थानावर आपला विहार असावं आणि तिथे
आपल्या पद्धतीने म्हणजे बौद्ध पद्धतीनेच सर्व वंदना आणि श्रद्धा झाल्या पाहिजेत, व्यक्त झाल्या पाहिजेत. तर ही रास्त मागणी आहे, कारण भारतीय संविधानाच्या कलम 25 नुसार धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे. प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माचं पालन करण्याचा हक्क आहे. तर त्या हक्कामध्ये ही सुद्धा बाब अनुस्यूत आहे की इतर धर्माच्या लोकांनी त्यामध्ये लुडबुड करू नये. एक मस्जिद असेल तर त्यामध्ये कोणी दुसऱ्या धर्माची व्यक्ती जाऊन दखलंदाजी देत नाही. पारशांचं मंदिर असेल तिथे कोणी जात नाही, ख्रिश्चनांचं असेल, हिंदूंचं असेल. तर प्रत्येक धर्माच्या श्रद्धास्थानामध्ये त्या त्या धर्माचे लोक मुक्तपणे स्वतंत्रपणे आपल्या श्रद्धा व्यक्त करतात. त्याचप्रमाणे बौद्धांना सुद्धा आपल्या श्रद्धा मुक्तपणे स्वतंत्रपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तो अधिकार, त्या अधिकारावर जर कुठे गदा येत असेल, तर कुठल्या कायद्यानुसार गदा येत असेल तर तो कायदा रद्द केला पाहिजे, किंवा त्या कायद्यात असलेल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या रद्द केल्या पाहिजे. ठीक आहे, त्यावेळी गरज वाटली असेल सरकारला, कारण त्यावेळी त्यांचा ताबा होता काही दिवस म्हणतात, तर त्यावेळी त्यांनी तडजोड केली असेल. परंतु आज ती परिस्थिती नाही आहे. सरकारला जर वाटत असेल की त्यांना काही हे द्यायचा आहे अधिकार, तर त्यांनी त्यासाठी वेगळी जागा द्यावी. जसं अयोध्येला त्यांनी मुस्लिम बांधवांना वेगळी जागा दिली, त्याप्रमाणे यांच्यासाठी काही करता येईल तडजोड. परंतु ही बाब नक्की निश्चित आहे की बौद्धांना त्यांचं धर्म स्वातंत्र्य आहे, त्यांचा हक्क आहे, त्यामध्ये इतरांनी हस्तक्षेप करू नये. आणि त्यासाठी कायद्यामध्ये बौद्ध गया टेम्पल ॲक्ट 1949 जो आहे तो एकतर रद्द करून नव्याने करून द्यावा, किंवा मग त्यामध्ये योग्य त्या दुरुस्त्या करून द्याव्या, अशी ही यांची मागणी आहे. तर मला असं वाटतं की हा विषय आपल्याला समजला असेल. हे बौद्धांचं आहे याबद्दल काहीच कोणाला शंका असण्याचं कारण नाही. कारण हे ह्युएन संग आणि फाहियान पहिले आले. हे जे चीनी प्रवासी भारतामध्ये आले होते त्या प्रवाशांच्या डायऱ्या अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांना मिळाल्या होत्या. अलेक्झांडर कॅनिंगहॅम हे 1878ला त्यांनी महाबोधी विहाराचं उत्खनन केलं होतं. अलेक्झांडर कॅनिंगहॅम जे आहेत हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे डायरेक्टर जनरल होते, आणि त्यांनी ह्या डायऱ्या बघितलेल्या होत्या. तर त्यांनी हर्षवर्धनाच्या काळात जे ह्युएन संग आले होते त्याच्या तो साधारणतः 6व्या-7व्या शतकामध्ये इसवी सनाच्या, तर त्यावेळीच्या त्या डायऱ्या त्यांनी बघितलेल्या होत्या, आणि त्यामुळे त्यांनी ते उत्खनन केलं. तर त्यामध्ये बौद्ध विहार हे गयाला असल्याचा त्यांनी उल्लेख केला होता. त्यांनी ते फार कसं आहे, डेकोरेटिव्ह आहे वगैरे, त्याच्या कोरीव कामाचा सुद्धा त्यांनी उल्लेख त्यामध्ये केलेला होता. त्यावरून अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी त्याचं उत्खनन करून जगापुढं आणलेलं होतं. त्यामुळे हे इथं बुद्धविहार आहे हे सांगण्याची विवाद करण्याची काही गरज नाही आहे. काही लोक म्हणतात आमचं काही वेगळं स्थान आहे, असं काही महंत वगैरे लोकांचं म्हणणं आहे. यात काही तथ्य नाही आहे. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे युनेस्को म्हणजे संयुक्त राष्ट्राची एक शाखा आहे. युनेस्को म्हणजे शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना, एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन आहे ती. तर ती फ्रान्सला आहे, म्हणजे पॅरिसला आहे, फ्रान्स कंट्रीच्या पॅरिसला आहे. आणि तिचं काम, ती स्थापना 1945लाच झाली ॲक्च्युली. आणि हे जागतिक वारसा जे आहे त्याचं रक्षण करणे हे त्या युनेस्कोचं काम आहे. आणि भारतसुद्धा त्या युनेस्कोचा एक मेंबर आहे. तर यामध्ये गयाचं जे बौद्ध विहार आहे, महाबोधी विहार, हे जागतिक वारसा
म्हणून युनेस्कोमध्ये नोंद आहे. तर भारतातल्या अशा 43 जागतिक वारसा स्थळांची नोंद युनेस्कोकडे आहे. त्यामध्ये बुद्धगयाचं महाबोधी विहार हे एक आहे. तर ह्या युनेस्कोचं सुद्धा काम असते की जे जागतिक वारसा आहे त्याचं जतन करणं. तर त्यासाठी ते लोकल गव्हर्नमेंट ज्या सरकारमध्ये ज्या देशामध्ये आहे त्या देशाला सांगून त्याचं ते जतन करत असतात. तर सरकारने सुद्धा आपली जबाबदारी समजली पाहिजे की युनेस्कोने आपल्याला काही म्हणायला नको. जगातले सर्व लोक म्हणजे बौद्धच नाही तर सर्व धर्माचे लोक बुद्धगया इथे भेट द्यायला येतात, नतमस्तक होतात. तर ही सुद्धा बाब सरकारने लक्षात घेतली पाहिजे. आता जो प्राचीन स्थळाचं रक्षण करण्याचा जो कायदा आहे तर त्या म्हणजे स्मारके, शिल्प, कलाकृती, नैसर्गिक स्थळे यांचे जतन करणे हा एक कायदा आहे. तर त्या कायदा 1958चा आहे तो. तर त्याला आपण पुरातत्व कायदा म्हणू शकतो. तर त्या कायद्यानुसार सुद्धा ह्या जागतिक वारशाच्या किंवा पुरातत्व ज्याला महत्त्व आहे अशा वास्तू किंवा स्थळाचं जतन करणं, ते जसंच्या तसं राहावं, ते विद्रूप होऊ नये याची खबरदारी या विभागाने घ्यायची आहे. या कायद्यामध्ये कलम 30मध्ये 30 अ, ब, क आहे. याच्यामध्ये 2 वर्ष शिक्षेची तरतूद आहे, 1 लाख रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे जर या वास्तूचं जतन नीट केल्या गेलं नाही तर ह्यासुद्धा बाबी सरकारच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे की ह्या कायद्यानुसारसुद्धा कोणी त्या जतन केलेल्या वास्तू खराब करू नये याची जबाबदारी सर्वांची आहे. हे चॅनल सबस्क्राईब करावं. खाली बेल बटन आहे त्याला टिक करावं. बेल बटन पुश केलं, दाबलं की ते सबस्क्राईब होतं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं, कॉमेंट्स पण करावे आपले. आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे यासाठी आपण ते शेअर करावा व्हिडिओ. तसेच या चॅनलवरून विविध विचारवंतांचे विचार, चर्चा आपण प्रसारित करत असतो. आपलेही काही विचार असतील तर पाठवा, ते चॅनलवरून प्रसारित करू. आणि सर्वांपर्यंत ते विचार गेले पाहिजेत म्हणून आपण सबस्क्राईब करावं, म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवला की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल. आजपर्यंत या चॅनलवरून 160पेक्षा जास्त व्हिडिओ प्रसारित करण्यात आले. तर सबस्क्राईब करा.